नमस्कार मित्रांनो, आपण लहानपणापासून पुराणातील अनेक कथा ऐकत आलो आहोत। त्या कथांमधील एक अत्यंत रहस्यमय आणि रोचक व्यक्तिमत्व म्हणजे देवर्षी नारद। हातात वीणा, मुखी नारायण नारायण हा जप आणि सतत तीनही लोकांत भ्रमंती करणारे नारद मुनी। पण तुम्ही कधी विचार केला आहे का, नारद मुनी एका ठिकाणी का राहत नाहीत? ते सतत का फिरत असतात? त्यामागे शाप आहे की दैवी कार्य? चला तर मग जाणून घेऊया नारद मुनींची संपूर्ण कथा। नारद मुनी कोण होते? नारद मुनी हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र मानले जातात। त्यांना देवर्षी म्हटलं जातं। ते भगवान विष्णूंचे परम भक्त होते। ते तीनही लोकांमध्ये स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ सहज प्रवास करू शकत होते। म्हणून त्यांना विश्वातील पहिला दूत किंवा पत्रकार असेही म्हटले जाते। नारद मुनी एका ठिकाणी का राहत नाहीत? यामागे एक अत्यंत रोचक कथा सांगितली जाते। पूर्वजन्मी नारद मुनी एका दासीपुत्र होते। लहानपणीच त्यांनी संतांचा सहवास केला। त्यांच्याकडून भगवान विष्णूंची भक्ती शिकली। एकदा त्यांनी कठोर तपस्या केली आणि भगवान विष्णूंना प्रसन्न केले। विष्णूंनी त्यांना वर दिला, तू माझा परमभक्त राहशील आणि तीनही लोकांत मुक्तपणे भ्रमंती करशील। पण एकदा अहंकारामुळे नारद मुनींनी विष्णूंना सांगितले की त्यांनी कामदेवावर विजय मिळवला आहे। तेव्हा भगवान विष्णूंनी त्यांची परीक्षा घेतली। एका राजकन्येच्या स्वयंवरात नारद मुनींना मोह झाला, पण विष्णूंनी लीला करून त्यांना वानरासारखं रूप दिलं। स्वयंवरात त्यांची हेटाळणी झाली। त्यांना राग आला आणि त्यांनी विष्णूंनाच शाप दिला, तुम्हालाही स्त्रीवियोग सहन करावा लागेल। असं म्हणतात की याच शापामुळे भगवान रामांना सीतेचा विरह सहन करावा लागला। पण त्या घटनेनंतर नारद मुनींना समजलं की त्यांना जगात फिरत राहून भक्तीचा प्रचार करायचा आहे। नारद मुनींच्या भ्रमंतीमागचं खरं कारण। नारद मुनी सतत फिरत असतात कारण ते देव आणि मानव यांच्यातील दुवा आहेत। ते सत्य सांगतात, जरी त्यामुळे वाद निर्माण झाले तरी ते भगवान विष्णूंच्या इच्छेनुसार कार्य करतात। जिथे अधर्म वाढतो तिथे ते जाऊन परिस्थिती बदलण्याचं कार्य करतात। अनेक वेळा त्यांनी देव दानव यांच्यातील युद्धांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली। नारद मुनींची खास वैशिष्ट्ये: हातात वीणा, नारायण नारायण हा अखंड जप, निर्भीड स्वभाव, सत्य बोलण्याची वृत्ती, विष्णू भक्ती। शाप की आशीर्वाद? नारद मुनींची भ्रमंती ही शाप नसून एक दैवी आशीर्वाद आहे। त्यांच्या माध्यमातून भगवान विष्णू जगातील घटनांवर लक्ष ठेवतात। ते कर्म आणि धर्म यामधील संतुलन राखण्याचं काम करतात। आजच्या काळात नारद मुनींचा संदेश: अहंकार टाळा, भक्ती आणि नम्रता ठेवा, सत्य बोला, देवावर विश्वास ठेवा। मित्रांनो, नारद मुनी एका ठिकाणी राहत नाहीत कारण त्यांचं जीवन हे एका दैवी कार्यासाठी अर्पण केलेलं आहे। त्यांची कथा आपल्याला शिकवते की भक्ती आणि नम्रता हाच खरा मार्ग आहे। जर तुम्हाला अशा पुराणातील रहस्यमय कथा आवडत असतील तर कमेंटमध्ये नारायण नारायण लिहा।